पिंपरी चिंचवडसह परिसरातील नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। प्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली असून नदीच्या पाण्यावर पांढऱ्या फेसाचे थर साचल्याचं दृश्य समोर आलंय। या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। औद्योगिक सांडपाणी आणि घरगुती घनकचरा कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सोडला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। यामुळे इंद्रायणी नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असून जलचर जीवनालाही गंभीर धोका निर्माण झालाय। इंद्रायणी नदी ही धार्मिक, पर्यावरणीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असताना वारंवार होणाऱ्या प्रदूषणाच्या घटनांमुळे तिचं अस्तित्वच धोक्यात आलंय। यापूर्वीही अनेकदा नदी फेसाळल्याच्या घटना घडल्या असून प्रशासनाकडून कारवाईची आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात ठोस उपाययोजना न झाल्यानं प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे। स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण संघटनांनी प्रदूषणास कारणीभूत घटकांवर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसेच नदीत सोडलं जाणारं सांडपाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।